नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण महापरिनिर्वाण दिनाविषयी धमाकेदार भाषण बघणार आहोत। स्पर्धेत नंबर आल्याशिवाय राहणार नाही असे भाषण। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। ज्ञानाचा दिवा पेटवूया, ज्ञानाचा दिवा पेटवूया, अन्यायाला दूर करूया, अन्यायाला दूर करूया। बाबासाहेबांच्या मार्गावर नवभारत आज उभा करूया। प्रिय विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि मान्यवरांनो, आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 6 डिसेंबर या दिवसाचे औचित्य साधून एकत्र आलो आहोत। हा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो। हा दिवस आपल्या मनाला विचार करायला लावणारा, प्रेरणा देणारा आणि आपल्याला कृतज्ञतेने नतमस्तक होण्यास भाग पाडणारा दिवस आहे। आज आपण बाबासाहेबांच्या जीवनाचा, संघर्षाचा, विचारांचा आणि देशासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य कार्याचा सन्मान करतो। बाबासाहेबांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले। जन्मानं त्यांनी समाजात खालच्या थरातील व्यक्ती म्हणून ओळख मिळवली, पण विचारांनी आणि प्रतिभेने त्यांनी भारताला नव्या उंचीवर नेलं। लहानपणापासूनच त्यांनी अन्याय, अपमान, जातीभेद, भेदभाव यांचा सामना केला। शाळेत त्यांना इतर मुलांप्रमाणे बसायला जागा नव्हती। पाण्याचा घोळ सुद्धा शिक्षक स्वतः हाताने देत नसत, पण या अडचणींनी त्यांना खचवलं नाही। उलट ते अधिक मजबूत, अधिक ध्येयवादी आणि अधिक आत्मनिर्भर बनले। त्यांनी आयुष्यभर स्मरण ठेवली ती गोष्ट म्हणजे शिक्षणाची ताकद। बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे, ते वापरलं तर जग बदलू शकता। त्यांच्या या विचारांनी त्यांनी स्वतःचं जीवन बदललं आणि लाखो लोकांचं जीवन बदलण्यासाठी प्रेरणा दिली। त्यांनी अपार मेहनत घेतली, कधी थकले नाहीत, कधी हार मानली नाही। कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA आणि PhD केली। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं विश्वसनीय ज्ञान मिळवलं। ते बॅरिस्टर्स ऑफ लॉ झाले। त्या काळात एका सामान्य भारतीय विद्यार्थ्याने इतकं उच्च शिक्षण घेणं जवळजवळ अशक्य होते, पण बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं की अशक्य ही फक्त एक भावना आहे। मेहनतीच्या पुढे काहीच अशक्य नसतं। त्यांनी शिक्षण घेतलं, पण ते फक्त स्वतःसाठी नव्हतं। समाजातील वंचित, पीडित, मागासवर्गीय, गरीब महिलांसाठी त्यांनी रात्रंदिवस लढा दिला। त्यांनी सांगितलं की मनुष्य मोठा त्याच्या जन्मामुळे नसतो, तर त्याच्या कर्मामुळे असतो। त्यांनी समाजात समानतेची, स्वाभिमानाची, न्यायाची आणि बंधुतेची बीजं रोवली। अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी किती संघर्ष केला याचा इतिहासच साक्षी आहे। महाड चौदार तळे सत्याग्रह, नाशिक कलेक्टर ऑफिस सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन हे सारे संघर्ष त्यांच्या न्यायासाठीच्या समर्पणाचं प्रतीक होते। आणि मग येतो त्यांच्या जीवनातील सर्वात ऐतिहासिक अध्याय, भारतीय संविधान। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात न्याय्य संविधान आहे आणि त्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी प्रत्येक भारतीयाकडे समान नजरेने पाहिले। प्रत्येक नागरिकाला, तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, भाषेचा असो, न्याय आणि समान हक्क मिळालेच पाहिजेत। या तत्वावर त्यांनी संविधानाची रचना केली। संविधानाने देशाला स्वातंत्र्य दिलं, समान हक्क दिले, धर्म स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्तीचा अधिकार दिला आणि सर्वात महत्त्वाचं न्याय दिला। आज आपण ज्या भारतात स्वाभिमानाने जगतोय त्यात बाबासाहेबांचा वाटा अनमोल आहे। ते फक्त संविधानकार नव्हते, ते महान अर्थशास्त्रज्ञ, लेखक, समाज सुधारक, विचारवंत आणि परिवर्तनाचे वाहक होते। त्यांनी स्त्रियांसाठीही अभूतपूर्व काम केले। त्या काळी महिलांना शिक्षण, संपत्ती, स्वातंत्र्य यांचे हक्क नव्हते। बाबासाहेबांनी त्यासाठी लढा दिला। हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना संपत्ती हक्क, विवाह विच्छेद अधिकार आणि समानतेची हमी मिळाली। प्रिय विद्यार्थ्यांनो, बाबासाहेब हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत,
ते तुमच्या आजच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकणे म्हणजे फक्त पुस्तक वाचणे नाही. शिकणे म्हणजे विचार करणे, प्रश्न विचारणे, सत्य शोधणे. तुमचं अभ्यासावर, पुस्तकावर, शाळेवर, शिक्षकांवर प्रेम असायला हवं. कारण तुमचं भविष्य हे आजच्या अभ्यासावरच अवलंबून आहे. जगात कुठेही जा, मोठे व्हा, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, नेते, शास्त्रज्ञ, पण तुमची मूलभूत ओळख असेल ती म्हणजे शिक्षित नागरिक. मोबाईल, गेम्स, रील्स, वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी या तुमचं भविष्य खाऊ शकतात. बाबासाहेब म्हणाले होते, वेळ वाया घालवू नका, वेळ हीच संपत्ती आहे. तेव्हा मन लावून अभ्यास करा, रोज काहीतरी नवीन शिका, शिक्षकांचा आदर करा, घरच्यांचं ऐका, सर्वांना प्रेमाने आणि समानतेने वागवा. भारताला मोठी माणसं हवी आहेत आणि ते तुम्ही होऊ शकता. महापरिनिर्वाण दिन हे नाव जरी दुःखद वाटत असलं तरी हा दिवस दुःखाचा नाही, हा दिवस जागृतीचा आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे कार्य हे आजही जिवंत आहे. त्यांचे शरीर गेलं पण त्यांनी जागवलेले विचार, त्यांनी लिहिलेलं संविधान, त्यांनी दिलेला स्वाभिमानाचा संदेश यांचं तेज कधीही कमी होणार नाही. आज आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याची प्रतिज्ञा करतो. प्रिय विद्यार्थ्यांनो, आता आपण एक छोटी प्रतिज्ञा करूया. मी मन लावून अभ्यास करेन, मी प्रामाणिक राहीन, मी सर्वांना समानतेने वागवीन, मी कोणत्याही अन्यायाचा विरोध करेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे एक चांगला, जागरूक, जबाबदार नागरिक बनेन. चला तर मग या पवित्र दिवशी आपण त्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याला नतमस्तक होऊया, ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात कायम तेजोमय राहो. जय भीम, जय भारत. बालमित्रांनो, भाषण आवडले असल्यास एक लाईक नक्की करा. अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन भाषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.